हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही छान असाल आणि मी पण छान आहे. तर स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर मी आज जात आहे बुद्धांची मूर्ती घ्यायला. तर तुम्ही म्हणाल कुणासाठी? तर मी जात आहे आज, माझी आती बहीण आहे, तिची फ्रेंड आहे, तिच्या फ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी, लग्नाचं गिफ्ट. तर मग ती बोलली की मला बुद्धाची मूर्तीच पाहिजे. तर मग आम्ही इथे आलो होतो. तर ह्या मूर्त्या बघितल्या. ह्या तर मूर्त्या तिला आवडल्या म्हणा, पण प्राईस सेमच होतं. मग दुसऱ्या दुकानामध्ये गेलो. ते इथे पण बुद्धाच्या मूर्त्या छान होत्या, पण इथं पितळच्या होत्या. तर त्यामुळे मीच तिला बोललेली की त्या मूर्त्या घेतल्यापेक्षा पितळची घे, छान दिसते. तर मग त्यातली फायनली आम्ही एक पसंत केली आणि तीच घेतली. मग तिला पण आवडली, मला पण आवडली. हीच आवडली मला. आणि त्याचं प्राईस सांगितलं होतं त्यांनी, काकांनी 2400 रुपये. तर आम्ही त्यांना बोललो की 200 रुपये तुम्ही कमी करा. तर मग 200 रुपये कमी करून ते झाली 2200 रुपयाला. ही आहे माझी आती बहीण, हिच्याच फ्रेंडचं लग्न आहे. तर तिलाच द्यायचं होतं गिफ्ट. तिला देण्यासाठी घ्यायला गेलो होतो आम्ही. तर कशी वाटली बुद्धाची मूर्ती कमेंट करून नक्की सांगा. आवडला व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा. तिला पण आवडली, मला पण आवडली. बुद्धाची मूर्ती खूप छान होती. त्या ठिकाणची ते पण बुद्धाच्या मूर्त्या छान होत्या. त्यांचं पण प्राईस सेमच होतं. पण आम्हाला असं वाटलं की त्या घेतल्यापेक्षा पितळची घेतलेली खूप छान दिसेल म्हणून, प्रेझेंट द्यायला पण छान वाटेल म्हणून आम्ही हीच घेतली. ह्या पण बुद्धाच्या मूर्त्या होत्या. मग मी 2-4 फोटो पण काढले बुद्धांच्या मूर्तीचे. ही बुद्धाची मूर्ती पण खूप छान होती, व्हाईट कलरची. पण मला पितळची खूप आवडली होती, त्याच्यामुळे मी पितळचीच बुद्धाची मूर्ती घेतली. ते कन्फ्यूज होत होती माझी आती बहीण की तिला पितळची घ्यायची की ह्या साध्यावाल्या घ्यायच्या. पण मीच बोललेल तिला की पितळची छान वाटते म्हणून मग छान हेच घे. हे पण छान होती बुद्धाची मूर्ती, पण आम्ही ही नाही घेतली. फायनली आम्ही हीच घेतली. तर कसा वाटला आमचा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. अच्छा, बाय.